नमस्कार। मी आज तुम्हाला स्किन केअर सांगणार आहे की आपल्या स्किनची आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि आपल्या हातापायांच्या आणि चेहऱ्याच्या सर्व स्किनमध्ये आपली चेहऱ्याची स्किन ही सर्वात सेन्सिटिव्ह असते, तर तिची काळजी जास्त घ्यावी लागते आपल्याला। तर आपण हातापायांना ऑइल किंवा तूप वगैरे लावून पण आपली ऑइली स्किन करू शकतो किंवा काहींची ऑइली असेल तर आपण त्यांना पाण्याने धुवून वगैरे असं ड्राय करू शकतो। पण तशी चेहऱ्याची स्किन नसते। चेहऱ्याला जर समजा तेल तूप वापरलं तर लगेच पिंपल्स यायला सुरुवात होते, किंवा मग जर समजा गरम पाण्याने धुतलं किंवा जास्त ड्राय करण्याचा प्रयत्न केला तर लगेच आपली त्वचा ही चेहरा हा वृक्ष दिसायला लागतो। तर त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या चेहऱ्याच्या स्किनची जास्त काळजी घेण्याची शक्यता म्हणजे वाटते। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की हिवाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची। तर हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यावर रूम टेम्परेचर पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे। त्याच्यानंतर हिमालयाचा फेस वॉशनी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे थोड्या वेळात, आणि मग नंतर काय करायचं आहे, आपलं मसूर डाळीचं पीठ असतं ना, तर मसूर डाळीच्या पिठाचा आपण फेस पॅक बनवायचा आहे। तर त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, तर मसूर डाळीचं पीठ घ्यायचं आहे 1 चमचा, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे। तर ते मिश्रण तयार करायचं आहे आणि त्या मिश्रण आपल्या चेहऱ्यावर, जर समजा तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही साईचं दूध टाकायचं आहे, आणि जर समजा तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही गुलाबजल टाकायचं आहे। तर बघा तुमची स्किन कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ते मसूरचं पीठ भिजवायचे आणि त्याचा तुम्ही चेहऱ्यावर लेप लावायचा आहे। तर तो नॅचरली सुकू द्यायचा आहे, फॅन न लावता किंवा उन्हात बाहेर न जाता नॅचरली तो त्याचा सुकेल, आणि मग तो स्वच्छ रूम टेम्परेचर पाण्याने धुवून टाकायचा आहे। तर तुम्हाला वाटेल बघा तुमचा चेहरा किती उजळलेला दिसेल। तर असं कमीत कमी तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा करायचे। ही हिवाळ्यात म्हणजे आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्याची एक पद्धत आहे। आणि दुसरी म्हणजे ज्यांच्या चेहऱ्याखाली डोळ्यांखाली जे काळं झालेलं असतं, वर्तुळं आलेली असतात, त्यांनी काय करायचे, रोज कंपल्सरी 1 ॲपल खायचे। ॲपल खाल्ल्याने त्यांच्या डोळ्यांखालचं काळं डायरेक्ट 50% निघून जाणार आहे। आणि मग बाकी 50% काय, तर 50% म्हणजे तिथे आपल्याला पॉन्ड्स कोणतीही क्रीम घ्या तुम्ही, थोडीशी आपला बोट असं सरकेल अशी, आणि अशा पद्धतीने मसाज करायचा आहे। असा मसाज करून आपल्या डोळ्यांखालचं काळं हे कमी व्हायला मदत होणार आहे। तर ही झाली हिवाळ्यात घ्यायची काळजी। अजून बरेच उपाय आहेत, तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून घेऊन येणार आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की करा। थँक्यू।